जिला परिषद के शिक्षा एवं स्वास्थ्य सभापति तथा शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल का 48वां जन्मदिन पनवेल तालुका अंतर्गत विभिन्न समाजोपयोगी कार्यक्रमों का आयोजन कर मनाया जा रहा है। जन्मदिन के उपलक्ष्य में खैरने स्थित जिला परिषद के सर्व शिक्षा अभियान अंतर्गत तकरीबन 8.5 लाख रुपयों की लागत से बनाए गए गृह कक्षा का उद्घाटन विधायक विवेक पाटिल एवं शेकापश के तालुका सचिव नारायण घरत के हाथों किया गया। इस कार्यक्रम के लिए स्वयं बालाराम पाटिल, पनवेल के पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, जेडपी सदस्य प्रज्योति म्हात्रे, पंचायत समिति की पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, पूर्व उपसभापति रामदास पाटिल, सदस्य गोमाजी म्हात्रे, APMC के संचालक बालाशेठ गोंधळी, विष्णु जोशी, भाऊशेठ भोईर, रायगढ़ श्रमिक एकता संघ के सह सचिव प्रकाश म्हात्रे, खैरने ग्राम पंचायत के सरपंच नंदा म्हात्रे, उप सरपंच लक्ष्मण माली आदि गणमान्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने बालाराम पाटिल को जन्मदिन की बधाइयां देते हुए उनके राजनीतिक और सामाजिक जीवन पर प्रकाश डाला। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना जिल्हा परिषदेचा खरा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि गावापर्यंत पोहोचवण्याचं काम रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती म्हणून बालाराम पाटील यांनी अत्यंत काटेकोर पद्धतीने केलेले आहे म्हणून त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर अनेक विविध कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये त्यांनी सुरू केले। विशेष करून क्रीडा क्षेत्रामध्ये आणि कला क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आणि कलाकारांना आणि खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळावं म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्हा परिषदेने सुरू केलं नाही असं क्रीडा धोरण सुरू करून जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून क्रीडा क्षेत्रासाठी खास भरीव आर्थिक तरतूद त्या ठिकाणी करून जिल्ह्यातल्या खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं मदत करण्याचं काम त्यांनी केलं ते घेतला। आणि मग हा कार्यक्रम हाती घेत असताना त्याला लागणाऱ्या निधीची व्यवस्था मग केंद्र शासनाच्या काही योजना असतील, राज्य शासनाच्या काही योजना असतील, जिल्हा परिषदेच्या काही योजना असतील, ज्या श्रीमंत ग्रामपंचायत त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची मदत घेऊन काही समाज उपयोगी काम करणारे थोर देणगीदार आहेत त्यांच्या सहकार्यात अशा प्रकारची योजना राबवण्याचा सातत्याने त्यांनी प्रयत्न करीत आहेत। आणि मला विश्वास आहे की बालाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या 5 वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आम्ही अत्याधुनिक केल्याशिवाय ठेवणार नाही असा विश्वास मला वाटतो। त्यामुळे सारे मोठ्या संख्येने जमले हे बाळू शेट्टी केलेल्या त्यांच्या कामाची पोच पावती आहे असं मी या ठिकाणी समजतो। त्यांनी या विभागाचा जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून आणि आता रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे या जिल्ह्यामध्ये शिक्षण व आरोग्याच्या सुद्धा सुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या पाहिजेत म्हणून सातत्याने ते प्रयत्न करत आहेत। शिडकोच्या हाती शिडकोची मदत घेऊन आणि शिडकोच्या बाहेर जिल्हा परिषदेच्या आणि केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विशेष करून चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करतात। त्यांना सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचा अभिष्ट चिंतन करतो। वही बालाराम पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए कहा कि हर स्तर के बच्चों को शिक्षा मिले इसलिए मैं हमेशा कटिबद्ध रहूंगा। आणि आपलं प्रेम भविष्यात देखील असंच कायम राहावं अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। शेतकरी कामगार पक्षाला ज्या ज्या ठिकाणी म्हणून सत्ता होत असेल त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग खैरणे गावासाठी झाला पाहिजे असा आम्हा मंडळींचा प्रयत्न असतो। आणि आपण ज्या ज्या कामांच्या सूचना आमच्यापर्यंत करतात त्या निश्चितपणाने पूर्ण करण्याचा काम आपल्या विवेकानंद पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारी मंडळी आजपर्यंत करत आलेलो आहोत। त्या अंतर्गत शाळेसाठी LCD आणि DVD प्लेअरची आपण उपलब्धता करून दिलेली आहे आणि आपण सारे जण त्याची वापर देखील या ठिकाणी सुसूत्रपणे चालू केलेलं दिसतंय। मनापासून मुख्याध्यापक आणि त्यांचे सारे सहकारी आणि सारे ग्रामस्थ याला धन्यवाद देतो आणि आपल्या प्रयत्नातूनच उद्याच्या काळामध्ये या खैरणे गावातून विद्यार्थी निश्चितपणाने चमकतील असा विश्वास व्यक्त करतो।